नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बायोलॉजी मॅग्निफाईडमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे। 2-3 दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ बनवला होता ICAR AIEEE 2021 या एक्झामचे फॉर्म सुटलेले आहेत बरोबर। आणि या एक्झामबद्दल थोडक्यात माहिती मी त्या व्हिडिओमध्ये दिली होती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इन डिटेल बघणार आहे की ही जी एक्झाम आहे ती नक्की कुठल्या ॲडमिशनसाठी तुम्हाला लागते किंवा ओव्हरऑल त्याचा सिलेबस काय आहे, स्कोर किती पाहिजे, रेफरन्स बुक्स काय वापरले पाहिजेत, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आणि कुठल्या कुठल्या कोर्सेसला तुम्हाला ही एंट्रन्स एक्झाम लागते किंवा त्याच्या थ्रू ॲडमिशन घेता येतं। ओव्हरऑल इन जनरल सगळ्या गोष्टी आपण डिटेल याच्यामध्ये बघणार आहोत। त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही लिंक्स तुम्हाला देणार आहेत, त्याच्यामधून तुम्हाला काय काय इन्फॉर्मेशन बघायची हे सगळं या व्हिडिओमध्ये सांगितलं जाणार आहे। सो शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि महत्त्वाची गोष्ट काय, तुमच्या फ्रेंड्सला सुद्धा शेअर करा, त्यांनाही फायदा होईल या प्रोसेसचा किंवा आपण या व्हिडिओचा। ठीक आहे, मग आता सुरुवात करूयात। बेसिकली काय आहे ICAR, इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च। याच्यात तुम्हाला कळालं असेल की हे सगळं रिलेटेड टू ॲग्रिकल्चर आहे। ज्यांना ॲग्रिकल्चर रिलेटेड कोर्सेसला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी ही एक्झाम आहे, ऑल इंडिया एंट्रन्स एक्झाम फॉर ॲडमिशन अंडर ग्रॅज्युएट। आता हे UG का दिले, कारण याच हेडिंग खाली PGच्या आणि PhDचे सुद्धा एक्झाम्स घेतल्या जातात, बट त्याचं वेगळं आहे, त्यांचं स्ट्रक्चर वेगळं। ऑब्व्हियसली तुम्हाला ते लागणार नाही, अंडर ग्रॅज्युएटसाठी लागणार आहे। 2021च्या एक्झामसाठीची फॉर्मची शेवटची डेट वगैरे ह्या सगळ्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवला आहे। ज्यांनी तो पाहिला नसेल त्यांनी तोही पहा, म्हणजे व्हिडिओ तुम्हाला फॉर्म भरता येईल आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। ओके, आता ही एक्झाम कोण कंडक्ट करतं, तर नॅशनल टेस्टिंग एजन्सी एक्झाम कंडक्ट करते। नॅशनल लेवलवरती एक्झाम आहे, म्हणजे बेसिकली तुम्हाला फॉर्म या एक्झाम थ्रू फक्त महाराष्ट्रातल्याच ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये नाही तर ऑल इंडिया ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घेता येतं। ही बेस्ट या एक्झामचं काय म्हणूया आपण ॲडव्हान्टेज आहे आपल्याला, कारण तुम्हाला नॅशनल लेवलवरच्या अजून आपल्या तर युनिव्हर्सिटीज चांगल्याच आहेत, बेस्टच आहेत, त्याच्यापेक्षा पण काही कॉलेजेस छान आहेत, तिथंसुद्धा तुम्हाला ॲडमिशन घ्यायची संधी मिळते आणि याला स्कॉलरशिपसुद्धा असते, म्हणजे बेसिकली महत्त्वाचं आहे। काय आहे मग, बॅचलर्स डिग्री इन ॲग्रिकल्चर अँड अलाइड सायन्सेस। आता याच्यामध्ये ॲग्रिकल्चर रिलेटेड 11 कोर्सेस आहेत, याच्यामध्ये अदर दॅन वेटरनरी सायन्स, ओके, वेटरनरी तुम्हाला याच्यामध्ये भेटत नाही आहे। ओके, वेटरनरी ला ॲडमिशन तुम्हाला ICAR AIEEE UG या एक्झाम अंतर्गत भेटणार नाही आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। ज्यांना वेटरनरी म्हणजे पशुवैद्यकीय फॅकल्टीमध्ये ज्यांना जायचं आहे त्यांच्यासाठी ही एक्झाम नाही आहे, क्लिअरली लक्षात घ्या। ओके, काय भेटतं मग तुम्हाला, कुठे ॲडमिशन भेटणार आहे, ज्या काय ऑल इंडिया ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटीज असतील, बाकी विषयाच्या संदर्भात आपण बोलत नाही। ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीजमधल्या ज्या 15% सीट्स आहेत, 85% सीट्स तुमच्या कशाने भरल्या जातात, जी आपली MST CET आहे तशा, म्हणजे स्टेट लेवलच्या एंट्रन्स एक्झाम्स थ्रू भरल्या जातात। आणि 15% सीट्स ज्या आहेत तुमच्या त्या युनिव्हर्सिटी सीटच्या 15% सीट्स या तुमच्या या एक्झाम थ्रू भरल्या जातात। एकदम इझी आहे सगळं। सो इंटरेस्टेड असाल तर नक्कीच। एलिजिबिलिटी बघूयात आपण। एलिजिबिलिटीमध्ये पहिला फॅक्टर येतो एज। 31 ऑगस्ट, आपण हे 21च्या एक्झामबद्दल बोलतोय, तर 21च्या एक्झामसाठी 31 ऑगस्टपर्यंत 16 वर्ष तुम्हाला पूर्ण झालेली असायला पाहिजेत। ओके, मिनिमम एज झालं हे, मॅक्सिमम काय नाही, तुम्ही त्याच्या प्लस असेल तर काहीच हरकत नाही। 12th पास पाहिजे तुम्ही, ऑब्व्हियसली 12th पास पाहिजे, सायन्समधून असणार आहे हा तर मुद्दा आहेच, बट याच्यामध्ये 12वीचे जे मार्क्स आहेत जनरल, OBC आणि EWS। नॉर्मली आपल्याकडं कसं असतं, जनरल EWS OBC खालच्या कॅटेगरीत येतो, म्हणजे मार्किंग सिस्टीमच्या बाबतीत। इथे तसं नाही आहे बघा, जनरल, OBC, नॉन क्रिमिलेअरवाले सुद्धा आणि EWS ह्यांना 50% मिनिमम मार्क्स पाहिजेत। ओके, आणि SC असेल, ST असेल, फिजिकली विकंड सेक्शन म्हणजे अपंग असाल काही, किंवा थर्ड जेंडर असेल, मेल फिमेलच्या अदर, कधी ट्रान्सजेंडर पण बोललं जातं, थर्ड जेंडर, तर त्यांच्यासाठी पण खूप छान ही काय म्हणू आपण अपॉर्च्युनिटी आहे। तर 40% यांच्यासाठी मार्क्स गरजेचे आहेत। आता सब्जेक्ट, व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट येतो तो सब्जेक्ट। PCB फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी, PCM फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स, PCA फिजिक्स केमिस्ट्री अँड ॲग्रिकल्चर रिलेटेड जे सब्जेक्ट्स आहेत, क्रॉप सायन्स आला, क्रॉप प्रोडक्शन आला, याच्यामध्ये एक लक्षात ठेवा। आणि ABC म्हणजे इथं तुम्हाला हे लक्षात आलं का, हे कम्प्लिटली वेगळं आहे। नॉर्मली आपण काय बघतो, फिजिक्स आणि केमिस्ट्री आपले कंपल्सरी असतात मेजॉरिटी ऑफ द कोर्सेसमध्ये, याच्यामध्ये फिजिक्स नसला तरी सुद्धा तुम्हाला ही एक्झाम देता येते। ॲग्रिकल्चरला ॲडमिशन फिजिक्स नसला तरी, म्हणजे आता मला सांगा, फिजिक्स असल्याशिवाय तुमची 11वी-12वी तर पूर्ण होणारच नाही, बट तुम्ही एंट्रन्स एक्झामला स्किप करू शकता, ज्यांना फिजिक्स खूपच टफ जातो। केमिस्ट्री ठीक आहे, बायो स्ट्रॉंग आहे, ॲग्रिकल्चर सब्जेक्ट असाही स्ट्रॉंग असतो। सो तुम्ही याच्यावरती सुद्धा ॲडमिशन घेऊ शकता। ज्यांना ॲनिमल हजबंड्री असेल, कुठलाही ॲग्रिकल्चर रिलेटेड 11वी-12वीला ज्यांचा सब्जेक्ट आहे त्यांच्यासाठी ही एक मेजर अपॉर्च्युनिटी आहे। फिजिक्समध्ये बऱ्यापैकी लोकांचा स्कोअर कमी येतो, बायोवाल्यांचा, सो तुम्हाला इथे तो ड्रॉबॅक म्हणूया आपण आपला स्वतःचा बायोवाल्यांचा, तर तो तुम्हाला इथं अवॉइड करता येईल। याच्यामध्ये ॲग्रिकल्चरमध्ये
ॲग्रिकल्चर मार्केटिंग अँड कोऑपरेशन हा सब्जेक्ट फक्त 2018 पासून काढून टाकला, ही गोष्ट लक्षात ठेवा. बाकी तुमचा क्रॉप सायन्स, क्रॉप प्रोडक्शन, ॲनिमल हजबंड्री, फिशरी सगळे सब्जेक्ट चालतात. याच्यामध्ये पूर्वी ॲग्रिकल्चरल मार्केटिंग अँड कोऑपरेशन हा सब्जेक्टसुद्धा ॲग्रिकल्चर अलाइडमध्ये यायचा. आता तो येत नाही. ज्यांचा तो ॲग्रिकल्चर रिलेटेड सब्जेक्ट असेल त्यांनी हा फॉर्म म्हणजे तुम्हाला ॲग्रिकल्चरमधून, मग तुम्ही PCBमधून वगैरे देऊ शकता, बट इथं तुम्हाला हा सब्जेक्ट याच्यामध्ये PCA किंवा ABCचा जर विचार करत असाल तुम्ही, A फॉर ॲग्रिकल्चर सब्जेक्ट, बायोलॉजी आणि केमिस्ट्री याचा विचार करत असाल तर हा सब्जेक्ट चालणार नाही, बाकी सगळे सब्जेक्ट चालतील. ही गोष्ट केअरफुली लक्षात घ्या. ऑनलाईन एक्झाम असणार आहे, 2 मीडियममध्ये असेल, हिंदी आणि इंग्लिश. ओके. आता मार्क्सबद्दल 3 युनिट आहेत ना, PCB, PCM, PCA किंवा ABC. या 4पैकी कुठल्या पण युनिट्समध्ये तुम्ही एक्झाम देऊ शकता. आणि महत्त्वाची गोष्ट, 3 युनिट्समध्ये प्रत्येकात 50-50 प्रश्न आहेत. एका प्रश्नाला 4 मार्क आहेत. ओके. मग टोटल प्रश्न किती झाले? 3 युनिटचे 50-50 150 झाले. आणि एका बरोबर प्रश्नाला तुम्ही जर एका प्रश्नाचं बरोबर उत्तर सोडवलं तर तुम्हाला त्याचे 4 मार्क्स मिळतील. असे 50 गुणिले 4 म्हणजे 600 मार्कांचा तुमचा काय असणार आहे, तो पेपर असणार आहे. आणि याच्यामध्ये टायमिंग लिहायचं राहिलं, 150 मिनिट, 2.5 तास तुम्हाला टायमिंग आहे. म्हणजे एका मिनिटात एक प्रश्न सोडवायचा आहे. आणि जर तुम्ही चुकीचं उत्तर सोडवलं तर निगेटिव्ह मार्किंग आहे. एक प्रश्न जर चुकीचा सोडवला तर जे काही तुमचे मार्क्स असतील त्याच्यामधून एक मार्क काय होणार आहे, डिडक्ट होणार आहे, -1. ओके. म्हणजे 1/4 तुमचं निगेटिव्ह मार्किंग आहे. काय आहे? 1/4 निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला आहे. ही गोष्ट तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. तर ओव्हरऑल इन जनरल या गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर आता ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्याच्यावरती डिस्कशन गरजेचं आहे. आता याच्यासाठी स्कॉलरशिप, जसं मग मुद्दा काय होतो, आपल्याला नॉर्मल तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटची स्कॉलरशिप भेटते, राईट, MCRमधून ॲडमिशन भेटल्यानंतर. मग हा प्रश्न असतो की ICRमधून ॲडमिशन घेतल्यानंतर स्कॉलरशिप भेटते का? येस, स्कॉलरशिप भेटते. इन्फॉर्मेशन बुलेटिन मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. त्याच्यामध्ये स्कॉलरशिप रिलेटेड सगळ्या गोष्टी आहेत. तो इतका मोठा पॉईंट आपण इथं डिस्कस करू शकत नाही, त्याच्या नॉर्म्स जास्त असतात, सो आपण तो नाही करणार. बट स्कॉलरशिप अवेलेबल आहे, त्यामुळे हे इथेही घाबरायचं काही कारण नाही आहे. आता टेस्ट प्रॅक्टिस सेंटर्स म्हणजे काय, आता ऑनलाईन मग तुम्हाला ह्याची सवय नाही ना ह्याची, मग कसं करणार? तर सेंटर्स अवेलेबल आहेत, रुरल एरियामध्ये जास्त आहेत. पण सध्या केअरफुली आहे का, सध्या कोविडमुळं ते सेंटर्स बंद आहेत. जसं काही कोविडची सिच्युएशन नॉर्मल येईल तसे तुम्हाला टेस्ट प्रॅक्टिस सेंटर्स अवेलेबल होतील, त्याचं नोटिफिकेशन येईल आणि मग महत्त्वाची गोष्ट तुम्हाला ही प्रॅक्टिससुद्धा करता येईल. ओके. आता बुक्स नॉर्मली बघा, एक्झाम कुठली आहे सांगा, नॅशनल लेवलवरची आहेत. ओके. नॅशनल लेवलवरची, जसं आपली MST CET स्टेट बोर्डाच्या बाहेर जात नाही, तसं नॅशनल लेवलवरची एक्झाम कोण कंडक्ट करते? नॅशनल टेस्टिंग एजन्सी कंडक्ट करते. तर ही नॉर्मली कोणाला करते फॉलो? NCERTला. सो तुम्ही फक्त NCERT जरी वाचलं, लास्ट मोमेंटला आता आहात तुम्ही, NCERT जरी वाचलं तरी सुद्धा सफिशियंट आहे. ओके. NCERTचे बुक्स. मग बाकी तुम्ही काय आपण जे नीटला वगैरे प्रॅक्टिस MTG असेल किंवा जे पण बुक्स असतील तुमच्याकडं ते तुम्ही फॉलो करू शकता प्रॅक्टिस क्वेश्चनसाठी, बट NCERT इज द बेस्ट. ओके. त्याच्यानंतर स्कोर बघा, 600पैकी साधारणपणे 350+ स्कोर तुम्हाला टॉप कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवून द्यायला सफिशियंट आहे. ओके. 350. आणि तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल SC ST PWD तर मग तुम्ही 300च्या आत असाल तरीसुद्धा तुम्हाला चांगल्या कॉलेजला ॲडमिशन भेटणार आहे, टॉप कॉलेजला. आणि मग तो स्कोर खाली येतो. कोर्सेस वाईज पण स्कोर काय होतो तुमचा, खाली येतो. लक्षात घ्या, हे मेन ऑनर डिग्री आहेत आणि मग परत BTECला वगैरे थोडंसं कमी मेरिट असेल तरी चालतं. ओके. अगेन ते कशावर डिपेंड असणार आहे, तुमच्या कॉलेज आणि कॅटेगरी दोन्ही गोष्टी असतील, राईट. तर हे झालं स्कोअरबद्दल. एक्झाम सेंटर्स बघा, इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये तुम्हाला एक चार्ट दिला, स्टेट, सिटी आणि कोड. तर पुण्यामध्ये सुद्धा जवळपास महाराष्ट्राचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्राला पुणे जवळ आहे, मुंबई, नवी मुंबई, अमरावती, औरंगाबाद, नागपूर आणि अजून एक दोन मला वाटतं परभणी असं काहीतरी आहेत. तर 6-7 सेंटर्स तुम्हाला महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यामुळं साधारणपणे 100 किलोमीटरच्या आसपास तुमच्या एरियामध्ये तुम्हाला एक्झाम सेंटर मिळून जाईल. सो त्याच्याबद्दल पण काही टेन्शन घ्यायचं नाही. साधारणपणे आपण तेवढा 3-4 तासाचा प्रवास करतोच एक्झामसाठी, मोठ्या एक्झामसाठी. तर हे आहे, तुम्हाला तिथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते मिळेल, त्याचं कोड वगैरे सगळं आहे. फॉर्म भरताना तुम्हाला ते लागेल. ओके. आता सगळ्यात महत्त्वाचं, कुठल्या कोर्सेसला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता? 11 कोर्सेस आहेत. आता हे कशातून तुम्ही हे जे लिहिले पुढं ते एंट्रन्स एक्झामबद्दल लिहिलं आहे. ओके. एंट्रन्स एक्झाम म्हणजे तुम्ही कशातून एंट्रन्स दिली पाहिजे किंवा कशातून दिल्यानंतर तुम्हाला या डिग्रीमध्ये या डिग्रीसाठी ॲडमिशन घेता येतं. सो 11 कोर्सेस आहेत. पहिला BSc ऑनर डिग्री आहे ॲग्रिकल्चर, जी तुम्ही नॉर्मली BSc ॲग्री म्हणता, त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर अँड अलाइड सायन्समध्ये हे इतके सगळे आहेत. बट मेन BSc ॲग्री हा तुमचा पहिला कोर्स आहे. ओके. मग याच्यामध्ये तुम्ही PCB असाल तरी देऊ शकता,
PCM असेल तर देऊ शकता, PC आणि ॲग्रिकल्चर रिलेटेड. म्हणजे बघा, ज्यांना वाटतंय की मला बायोलॉजी पण नको आहे आणि ज्यांना वाटतं की मला मॅथ्स पण नको आहे आणि त्यांचं ॲग्रिकल्चर स्ट्रॉंग आहे, तुम्ही तेही घेऊ शकता. किंवा एखाद्याला पुन्हा फिजिक्सची खूप भीती वाटते पण त्याचा ॲग्रिकल्चर अलाइड सब्जेक्ट आहे, तर बायो स्ट्रॉंग असतो त्यांचा, नॉर्मली केमिस्ट्री असतो स्ट्रॉंग, बऱ्यापैकी बायोकेमिस्ट्री रिलेट होतं आणि असतो. तर फिजिक्समध्ये प्रॉब्लेम येतो तर ॲग्रिकल्चरल जो काही सब्जेक्ट आहे तुमचा ॲग्रिकल्चर, बायोलॉजी आणि केमिस्ट्री याच्यामधून सुद्धा देऊ शकता. BSc ऑनर डिग्री हॉर्टिकल्चरचे त्यालासुद्धा सेम क्रायटेरिया आहे. PCB, PCM, PCA आणि ABC मधून तुम्ही काय करू शकता, एंट्रन्स देऊ शकता, तुम्ही एलिजिबल आहात. ओके, आता बघा पण बेसिकली काय होतं माहिती आहे का, तुमचा जो सब्जेक्टबद्दल जर आपण बोललो ना, तर एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला ॲग्रिकल्चर रिलेटेड जायचं आहे ना, तुमचा एक तर बायो किंवा मॅथ्स दोन्ही जर तुमचे असतील तर ह्या दोनपैकी जर तुम्ही मॅथ्स असाल तर मॅथ्समध्ये काय आहे बघा, ह्या डिग्रीला बायोलॉजी चालत नाही. ओके, आणि 1-2च आहेत इथं तुम्हाला मॅथ्स चालत नाही. ह्या BSc फॉरेस्ट्री आहे आणि ह्या BSc फिशरीवाला आहे, तर हे दोघं इथं फक्त मॅथ्स लागत नाही. ओके, मॅथ्स असला तर चालत नाही, बायो कंपल्सरी इथं पाहिजे किंवा ॲग्रिकल्चर सब्जेक्ट इथं कंपल्सरी पाहिजे. सो मॅथ्स असेल तर या 2 डिग्री व्यतिरिक्त तुम्हाला बेनिफिट थोडासा जास्त आहे. म्हणजे ज्यांचा खूप मॅथ्स स्ट्रॉंग आहे आणि त्यांना ॲग्रिकल्चर रिलेटेड जायचं आहे त्यांनी PCM मधून फॉर्म भरावा अशी मला असं वाटतं, कारण त्याचा जास्त फायदा होईल. इकडे नाही भेटलं तर तुम्हाला इकडे तरी ॲडमिशन भेटून जाईल आणि मग ऑब्व्हियसली बायो तर स्ट्रॉंग पाहिजेच, त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या. अगेन BSc इन फिशरी सायन्स असेल तर PCB, PCA आणि ABC, म्हणजे इथं तुम्हाला मॅथ्स असून चालत नाही किंवा बेसिकली मॅथ्स तुमचा असो किंवा नसो, एखाद्याचा PCM बी असू शकतो. मुद्दा काय आहे तर PCM चालणार नाही आहे. तुम्ही PCB, PCA आणि ABC मधून तुम्हाला फॉरेस्ट्री आणि फिशरी या दोन्ही गोष्टींसाठी किंवा या 2 डिग्रींसाठी तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. नेक्स्ट आहे BSc ऑनर्स इन कम्युनिटी सायन्स, त्याला PCB आणि PCM चालतो. इथं तुम्हाला ॲग्रिकल्चर सब्जेक्टचा काही संबंध नाही किंवा बेसिकली ॲग्रिकल्चर रिलेटेड बघा, तशा ह्या दोन्ही बघा ना फॅकल्टीज की कम्युनिटी सायन्स आणि न्यूट्रिशन अँड डायटेटिक्स, तर याच्यामध्ये तुमच्या लक्षात येते का की रिलेटेड टू ॲग्रिकल्चर, म्हणजे बेस तर तोच असतो, बायोलॉजीचा बेस आहे, बट ॲग्रिकल्चर पर्टिक्युलरली असं नाही आहे, ॲग्रिकल्चर अलाइड सेक्टर आहे हे. सो इथं तुम्हाला आणि येस सेरिकल्चरसुद्धा, आता ॲक्च्युली बघा सेरिकल्चर इज अ पार्ट ऑफ ॲग्रिकल्चर राईट, स्टील कन्सेप्च्युअली आपल्याला बायोलॉजी जरी म्हणजे बॉटनी तुमचं स्ट्रॉंग असेल तरी चालतं. सो म्हणजे एंट्रन्ससाठी नाही बिलकुल म्हणत आहे मी, त्या सेक्टरबद्दल बोलते, त्यामुळे इथं PCB, PCM, डायटेटिक्ससाठी सेरिकल्चरसाठी सुद्धा PCB, PCM, PCB, PCM या 2मध्ये चालतं तुम्हाला. ABC आणि PCA असा इथं चालणार नाही आहे. सो ॲग्रिकल्चर अलाइडवाल्यांनी तुम्हाला याच्यामधूनच फॉर्म भरावा लागेल या दोघी. मॅथ्स असल्यानंतर नॉर्मली ॲग्रिकल्चर नसतो, ॲग्रिकल्चर असेल तर मॅथ्स नसतो, जनरली मुलं तसं घेत नाहीत. ओके, BTech इन ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोर्स आहे तिथं PCM, त्याच्यानंतर BTech. सगळे जे BTechवाले आहेत की नाही, BTechवाले ती ना बायोटेक्नॉलॉजी सोडून बायोटेक्नॉलॉजी राईट, तर इथं बायोलॉजी आहे, बट BTech इन फूडटेक, BTech इन डेअरी टेक्नॉलॉजी, फूड टेक्नॉलॉजी आणि BTech इन ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग याच्यासाठी मॅथ्स कंपल्सरी आहे राईट. मॅथ्स कंपल्सरी असणाऱ्या 3 डिग्रीज आहेत, मॅथ्स न चालणाऱ्या या 2 डिग्रीज आहेत. व्यवस्थित लक्षात घ्या, म्हणून मी हा चार्ट डिस्क्रिप्शनमध्ये न देता इथं लिहून एक्सप्लेन करण्याचं कारण हेच आहे की तुम्हाला ह्यातला फरक लक्षात आला पाहिजे आणि फॉर्म भरताना गोंधळ नाही झाला पाहिजे. ओके, BTech इन बायोटेक्नॉलॉजी जर असेल तर तुम्हाला ऑब्व्हियसली बायोलॉजीसुद्धा चालतो आणि PCM. आता हे फूडटेक आहे ना, हे ॲग्रिकल्चरमधलं फूडटेक वेगळं आणि वेगळं प्लेन फूडटेक असतं ते सुद्धा वेगळं असतं, लक्षात घ्या. BSc इन फूडटेक वेगळं, हे BTech इन फूड टेक्नॉलॉजी आहे, तर तो फरक आहे. तुम्ही ह्या गोष्टी लक्षात घ्या. सगळं या सगळ्यांची ही सगळी इन्फॉर्मेशन आणि याच्यापेक्षा एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन, जसं काही लिंक्स असतील, फॉर्म भरताना काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, फीबद्दल वगैरे आपण तो जो थोडा व्हिडिओ होता 4-5 मिनिटांचा त्याच्यामध्ये मी ऑलरेडी बोललेली आहे, त्याची पण लिंक दिली, तुम्ही तो पण व्हिडिओ बघा. आणि बाकी इन्फॉर्मेशन बुलेटिन आहे, मला वाटतं 82 पेजेसचं आहे, जिथं जिथं तुम्हाला ते काय म्हणूया आपण इम्पॉर्टंट पॉईंट्स वाटतात जे तुम्हाला गरजेचे आहेत, याच्यापेक्षा तुम्हाला एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन हवी असं तुम्हाला जिथं वाटत असेल तिथं तुम्ही इन्फॉर्मेशन बुलेटिन काय करू शकता, रेफर करा. नक्की वाचा, एकदा फॉर्म भरताना नक्की वाचा, मी तर म्हणेन गरजेच्या गोष्टी अजून जास्त तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजतील. सो हा ओव्हरऑल काय होता ICAR AIEEE UG एक्झामबद्दलची इन्फॉर्मेशन होती. ओके, याच्या उपर तुम्हाला जर काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा, आपण तो नक्की सॉल्व करूया. आणि येस, हा व्हिडिओ काय कराल, आवडला असेल तर लाईक करा, त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाचा हा फायदा तुम्हाला होतो, तुमच्या फ्रेंड्सला सुद्धा होऊ देत. ज्ञान शेअर केल्याने वाढणार आहे, त्यांचाही फायदा होईल. सो चॅनल आपलं शेअर करा किंवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.